बीड प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील दोन्ही मिळकतींचा मालमत्ता कर हा थकीत होता। या संदर्भात माध्यमांनी बातम्या दाखवल्यानंतर कराडच्या कुटुंबियांनी ऑनलाईन पद्धतीने हा मिळकत कर पूर्णपणे भरला असल्याची माहिती समोर आली आहे। आत्ताची माहिती घेतली असता दोन्ही मालमत्ताचा मिळकत कर ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यांनी भरणा केल्याचे दिसून येतं। हो, जी मिळकत 2021 पासून ज्या मिळकतीचा कर थकीत होता त्या मिळकतीबाबत मात्र जप्ती अधिपत्र नोव्हेंबर 2024 मध्ये बजावण्यात आले होते। मिळकत कर जर थकीत भरला नसतं तर आपण जी स्थावर मालमत्ता असतो ती स्थावर मालमत्ता सील करतो आणि सील केल्यानंतरही त्या मिळकतधारकाला मिळकत कर भरण्याची संधी असते। सील केल्यानंतरही जर मिळकतधारकाने मिळकतीचा कर जर भरणा केला नाही तर शेवटी आपण शेवटचा पर्याय म्हणून त्या मिळकतीचा आपण लिलाव करतो।